राणा यांच्या विरोधात संपूर्ण जिल्हाभर वातावरण आहे. त्याचाच आम्ही फायदा घेत असून आमचा प्रहारचा उमेदवार हा देखील भाजपचाच कार्यकर्ता आहे. 1 लाख मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येईल असं देखील बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आम्ही लोकसभा ही मैत्रीपूर्ण अमरावतीची लढत लढतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का ज्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं, काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे, म्हणजे आम्ही डबल सांगू शकत नाही. आणि आतासुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील, म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना या रंगबाजीनं बोलून जर अशा पद्धतीनं तर कार्यकर्त्याची मानसिकता तयार नाही आहे. कार्यकर्ता म्हणजे राजकारणातून आपण पूर्ण झिरो झालं तरी चालेल, पूर्ण पण एवढी शरणागती आपण पत्कराची नाही. काय असेल तर आघाडीला उमेदवारी मागा, पण राणाचा प्रचार करायचा नाही, ही कार्यकर्त्याची मानसिकता आहे. सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलत आहे. आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतो आहे आणि चांगला उमेदवाराच्या आम्ही शोधात होतो आहे आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे. आणि मला असं वाटतं का ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. आम्ही दलित बांधवांच्या काही संघटना आहे, काही मुस्लिम बांधवांनासुद्धा भेटत आहोत. मी आज त्या बऱ्याच भेटीगाठी घेतल्या. काही नाराज कार्यकर्ते आहे भाजपामधले सुद्धा, ज्यांना मोदीजी पाहिजे पण राणा नको, असाही काही कार्यकर्त्याचा सूर आहे. त्यांची पण तयारी आहे. शिवसेनेमधलंही तिकीट न भेटल्यामुळं त्यांची तयारी आहे. तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकामुखानं होऊ शकतं. सर्व पक्ष उमेदवार होईल, सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतो. त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होईल. अमरावती लोकसभाच आहे का इतरही काही लोकसभेमध्ये? वर्धेत आमचा कार्यकर्ते खूप आग्रही आहे का वर्ध्यातले 2 मतदारसंघ हे अमरावतीमध्ये येतं. वर्धेमध्ये सुद्धा आपण स्वतः उभे राहा असं कार्यकर्त्यांची सातत्यानं मागणी होत आहे. सगळ्या गोष्टीवर आता आम्ही निर्णयापर्यंत येऊ. आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला. 3 तारखेला आपण उमेदवारी. वर्धेचा निर्णय तुम्ही कधीपर्यंत घेणार? वर्धेचा थोडा मला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि एकंदरीत पाहतोय का तिथली काय परिस्थिती आहे, कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले 2 मतदारसंघ आहे, 4 वर्धेतले आहे. तर चाचपणी करू. हो, राणांवर नाराजी आहे म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार आहात की भाजपने तुम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार? दोन्ही गोष्ट आहे. त्यातलं प्रमुख कारण राणा असला तरी भाजपाची जी भूमिका राणाबद्दलचं जे अतिप्रेम आहे आणि त्यामुळं 2 आमदार आणि आमची ताकद असतानासुद्धा जाणीवपूर्वक न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणे, तर हे चुकीचं आहे ना. ज्याच्या घरी जेवण आहे त्यानंच रंगबाजी करून जीव घालावं, तर हे कोणी ऐकणार नाही. आमची ती मानसिकता नाही, आपला स्वभाव नाही, आमच्या रक्तात नाही आहे. सांगा, काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला, त्यांच्या लिस्टमध्ये जाहीर झाल्यानंतर आता त्याच्यावर नारळ फोडणं, आम्हाला आता उमेदवारी भेटन, मला वाटत नाही ते फार त्याच्यातून काही तथ्य बाहेर येईन आणि पुन्हा उमेदवार रद्द करून दिनेश बुबले जाहीर करेन, तर त्या आशा संपलेल्या आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांना पाठिंबा देणार, तुम्ही सोबत घेणार का? कारण तुमचे नाही, जर तर मध्ये काही अर्थ नाही आहे. त्यांचा आमचा मित्रता आहे, आमची भूमिका त्यांच्याबद्दल अजूनही चांगली आहे. आनंदराव अडसूळ असेल, दिनेश बुब असेल, त्यांच्याबद्दलची आमच्या भूमिका अजूनही मित्रत्वाची आहे. पण एकंदरीत आता जाहीर केल्यानंतर आता त्याच्यात बदल होईल असं काही चित्र नाही आहे. हे रंगबाजी वाढली आहे. लहान लहान कार्यकर्ते म्हणते का स्वतः उमेदवार असून अशी भाषा जर बोलत असेल, यावेळेस तर अधिक नम्र असणारा माणूस अधिक नम्र होतं. किती काही दादागिरी करणारा माणूस थोडा अधिक झुकून निवडणुकीसमोर जात असतं. पण यांची एवढी दादागिरी का आहे, कोण याच्या मागं आहे ते पाहिलं पाहिजे.
आणि दादागिरीनं मतं घेत असाल तर आम्ही पाळू ना तुम्हाला, चारही कोपरे चित करू. बरोबर